डिलिव्हरीसाठी जाताना आईसाठी काय काय न्यायचं लक्षात येत नाही आहे, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आज मी सांगणार आहे डिलिव्हरीसाठी जाताना तुम्ही आईसाठी काय काय नेलं पाहिजे किंवा आईसाठीची बॅग कशी भरली पाहिजे. नमस्कार, मी धनश्री आणि ब्रँडचं नाव आहे दुलार आणि आम्ही पेरेंटिंग टिप्ससाठीची सिरीज करतो आहे. त्याचा आज आहे 3रा भाग आणि आज मी दाखवते आईसाठी तुम्ही काय काय डिलिव्हरी बॅगमध्ये कॅरी केलं पाहिजे. सो पहिली गोष्ट, फीडिंग रिलेटेड ड्रेस किंवा फीडिंगचे 1 पीसेस. साधारण एक 5 ते 6 दिवस कन्सिडर करूयात की तुम्हाला हॉस्पिटलमध्ये राहावं लागेल. सो फीडिंग ड्रेस हॅज टू बी देअर, मस्ट असेल की ज्याच्यामध्ये इझिली तुम्ही बाळाला फीड करू शकता. त्याच्यानंतर फीडिंग कव्हर, जे फीड करताना तुम्हाला अनकम्फर्टेबल वाटू नये म्हणून फीडिंग कव्हर्स मिळतात आजकाल, ते तुमच्या बॅगमध्ये नक्की असायला हवे. टॉवेल असायला हवा. पर्सनल तुमचे काही मेडिसिन्स असतील किंवा त्याच्याशी रिलेटेड फाईल्स आणि स्टफ असेल तर ते सुद्धा तुमच्या बॅगमध्ये असायला हवं. त्याच्यानंतर गार हवा लागू नये म्हणून कानाला बांधायला स्कार्फ किंवा कापसाचे काही बड्स हे सुद्धा तुमच्या बॅगमध्ये कॅरी करायला हवे. चप्पल कॅरी करायला हवी. त्याच्यासोबतच पर्सनल काही तुमचे जे काही आपण सॅनिटरी वेअर्स किंवा सॅनिटरी पॅड्स असायला हवे किंवा बाकीचेही तुमच्या हायजीनचे जे काही रिलेटेड गोष्टी आहेत त्या तुमच्या बॅगमध्ये असायला हव्यात. याच्यासोबतच फीडिंग रिलेटेड अजून फीडिंग ब्रासुद्धा त्यामध्ये कॅरी करायला हवी. सो हे सगळ्या आयटम्स तुम्ही तुमच्या बॅगमध्ये आधीच वॉश करून, पूर्ण 2-3 वेळेस वॉश करून तुमची बॅग डिलिव्हरीच्या आधी तुम्ही प्रिपेअर केली तर लास्ट मिनिटला जी काही गडबड गोंधळ उडतो त्याच्यापासून तुम्ही नक्की प्रिपेअर राहू शकता या सगळ्या गोष्टींसाठी. सो आमचे 3 भाग आहेत ह्या पेरेंटिंग टिप्स सिरीजचे, तर हे 3ही बघा आणि हा तुम्हाला कसा वाटला, इन्फॉर्मेटिव्ह वाटला का, तर हे कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.